हॅलो मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे की ब्रह्मकमळच्या झाडाला फुले येत नाहीत. हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. काही काहींच्या 4-4 वर्ष फुलं येत नाहीत. तर फुलं येण्यासाठी त्याला काय करावं लागेल ते आज बघणार आहे. तर ही पानं बघा, ही खराब झालेली आहेत. पानांची कटिंग करून घ्यायची, पूर्ण पानांची अशी कट करून टाकायची पाने. ही पाने कट करून टाकली गेली पाहिजेत. आणि जर झाडाला फुलं येत नसतील तर ती जागा चेंज करायची, कटिंग करायची आणि दुसरं हे करून त्याला लावायचं वेगळ्या ठिकाणी. असं ते करून बघा तुम्ही. तुमच्या झाडाला फुलं येत नसतील तर हे असं या प्रकारे कट करून टाकायचं आहे. पानं सगळी खराब झालेली असतात आणि त्याला एक आधार द्यायचा की वरती जाण्यासाठी किंवा वाढताची होण्यासाठी. एकदा कट करून बघा सगळी पानं वगैरे जर येत नसतील तर मग तुम्हाला समजेल की त्याला वाढ होते की नाही होते. मेन म्हणजे त्याच्यामध्ये लाल माती असली पाहिजे. लाल मातीमुळे झाड वाढायला किंवा सुधारायला मदत होते. लाल मातीमुळं काय होतं, पाणी खाली जातं आहे, पूर्ण जे ओतलं जातं आहे ते झाडाची वाढ व्यवस्थित करतं. जर तुम्ही दुसरं माझं काय वापरायचं आहे, ते कोणती माती वापरायची, काय खत घालायचं, जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यात माहिती सगळी दिलेली आहे. तर 4-4, 5-5 वर्ष एकाच्या फुलंच येत नाहीत, तसंच पडून राहतं. तर त्याची जागा चेंज करून दुसरीकडे ठेवून त्याला बघायचं, कटिंग करायची, त्याला माती, लाल माती घालून बघायची. अशा प्रकारे त्याची वाढ होऊ शकते. तर हे पहा, सगळं असे पानं पूर्ण अशी कटिंग करून घेतलेली, पूर्ण खराब झालेले पानं. तर खराब झालेलं असेल तर ठेवायचं नाही, ते कट करून टाकायची. त्याला दुसरी पानं यायला मदत होते वेगळी. हे अशा पद्धतीने कट करून टाकायची. अजून त्याला फुलं कशी आलेत, किती आलेत, किती प्रमाणात आलेत, तर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. हे गेल्या वर्षी तर 40 फुलं आली होती या ब्रह्मकमळच्या झाडाला. असं फुलांनी एकदम असं फुलून गेलं होतं, भरवून गेलं होतं. एवढी आणि इतकी अशी फुलं आली होती. तुम्हालाही अशी फुलं घ्यायची असतील तर व्हिडिओ बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, सगळ्याची माहिती दिलेली आहे. तर ते बघून घ्या तुम्हाला समजून जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा. हे पहा, हे पानं पूर्ण अशी कट करून टाकलेत मी, पूर्ण कट केलेले आहेत पानं. हे कळे आलेले आहेत बघा, कळे आले. थँक्यू.